साजिरे रूपसुंदर कटीजळकी पितांबर कंठात तुळशी हार कस्तुरी टिळा। हा कस्तुरीचा टिळा आता उन्हाळ्याच्या दाहामध्ये उन्हाळ्याच्या आगीमध्ये खरं तर विठ्ठलाच्या अंगाला लावला जातो। पूर्ण चंदनाने विठ्ठलाची उटी पूजा केली जाते। यावर्षी विठ्ठलाची पूजा साधारण ऑनलाईन पद्धतीने मंदिर समितीने चालू केलेली असून त्याच्यामध्ये अनेक भाविक 74 दिवसापर्यंत पूजा करू शकत आहेत। आपल्यासोबत मंदिर समितीचे व्यवस्थापक श्रुती साहेब आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीची पूजा असते, काय प्रकार असतो, चंदन किती लागतं, याची पूर्ण माहिती घेणार आहोत आपण। रामकृष्ण हरी। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मंदिर हे शेकडो वर्षापूर्वीचे आहे। शेकडो वर्षापासून श्री विठ्ठलाला आणि श्री रुक्मिणी मातेला गुढीपाडवा ते मृग नक्षत्र म्हणजे सुमारे 75 दिवसाचा कालावधी असतो। या कालावधीमध्ये उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून देवाला चंदनाच्या शीतलतेचा लेप दिला जातो। चंदनाचे महात्म्य असं आहे की चंदनाचा लेप दिल्यानंतर देवाला शीतल आणि थंडगार अंग राहते, उन्हाळ्यापासून त्रास होत नाही। आपल्याला हे जे चंदन लागते पांडुरंगाला दैनंदिन 750 ग्रॅम आणि माता रुक्मिणीला 250 ग्रॅम असे दैनंदिन 1 किलो चंदन लागते। या 75 दिवसाच्या कालावधीमध्ये आपणास कमी जास्त असे धरून सुमारे 100 किलो चंदन लागते। चंदन हे आपण कर्नाटक राज्यातील बेंगलोर या शहरामधून चंदन विक्री जिथे होते तिथून अधिकृतरित्या ठेकेदाराकडून विक्री करून त्याचं रितसर परमिट काढून आणतो। चंदनाचा आज मितीस भाव हा 1 किलोला 18,000 रुपये आहे। आपल्या मंदिर समितीकडे ऑनलाईन प्रणालीद्वारे चंदन कुटी पूजा आपण उपलब्ध करून दिली होती। त्याची नोंदणी 25 मार्च 2025 रोजी झालेली आहे। चंदन उटीच्या पूजेमध्ये दैनंदिन 2 भाविक चंदन उटीकडे श्री पांडुरंगाकडे व 2 भाविक श्री रुक्मिणी मातेकडे भाग घेतात। त्यांना श्री देवास दाखवलेला चंदन उटीच्या वेळेचा सर्व नैवेद्य त्यांना प्रसाद म्हणून दिला जातो। चंदन उटी पूजेचे महात्म्य असे आहे की चंदन उटी देवाला लावल्यानंतर जो देवाला सुवर्णालंकाराचा पोशाख केला जातो त्यापेक्षा सुद्धा सुंदर रूप श्री पांडुरंगाचे आणि श्री विठ्ठल मातेचे दिसते। जसे की म्हणले आहे राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, याप्रमाणे श्री विठ्ठलाचे अगदी सुंदर रूप आपल्याला चंदन उटी लावल्यावर दिसते। खरं तर आपल्यासोबत आता चंदनाच्या उटीसाठी जे भाविक हजर होते ते आपल्यासोबत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। काय सांगता येईल? माझं नाव संदीप तापडिया। मी गेले बरेच वर्षापासून चंदन उटी पूजा करतो। कारण असं की माझ्या आईला चालायचा प्रॉब्लेम होता आणि गर्दीत लाईनीत उभं राहू शकत नव्हतं। त्यामुळे मी आपल्याला देवासमोर मी पंढरपूरचा रहिवासी आहे आणि स्थानिक रहिवासी असल्या कारणानं माझ्या आईनं कमीत कमी देवासमोर गाभाऱ्यात 1 तास बसावं ही माझी भावना कन्सेप्ट होती। त्यामुळे मी चंदन उटी पूजा बुक करायला चालू केली आणि त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात 1 तास पूर्ण पूजा संपन्न होऊन बसायला मिळतंय। आणि हे रूप जे आहे ते 16 अंकापेक्षा जास्त रूप मोहक रूप बघायला मिळतं। विशेष आभार मी मंदिर समितीचे मानतो। आणि स्थानिक रहिवासी जरी असलो तरी आम्हाला इथं काही करणं नाही, घरात बसून ऑनलाईन पूजा बुक करायची संधी आम्हाला मंदिर समितीने दिलेली आहे। बघितलं आपण ओटी पूजेचा आनंद घेतलेला आपल्यासोबत मंदिर विठ्ठल मंदिरातून जगजित डांगे, न्यूज 9 मराठी।